करवीर तालुक्यातील नागाव इथं 3 वर्षातून एकदा श्री अंबाबाई बिरदेव टिळा यात्रा होते। यात्रेनिमित्त गेले 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले। शनिवारी रात्री 9 वाजता अंबाबाई बिरदेव पालखी सोहळा सुरू झाला होता। आज पहाटे पालखी सोहळ्याची सांगता झाली। महाआरती, जलाभिषेक, दुधाभिषेक यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। सकाळपासून भाविकांची गर्दी होती। या यात्रेला 150 वर्षांची परंपरा आहे। परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रम होत असल्याचं सरपंच सतपाल मगदूम यांनी सांगितलं। त्यापासून सुरू असलेली ही गावातली प्रथा जगतसिद्ध बिरदेव आपल्या गावाच्या जुन्या गावाच्या उत्तरेला एक देवस्थान होतं। त्या पूर्वीपासून हे यात्रा सुरू आहे। जर 3 वर्षांनी ही यात्रा येते। प्रथमतः अंबाबाईचा गोडा नैवेद्य दाखवून यात्रेला सुरुवात होते। आपण मागच्या शनिवारी यात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर शनिवारी संध्याकाळी बिरदेव मंदिरात जळ निघतो। भागातून जवळजवळ 2-250 धनगर येतात। त्यांचं ढोल वाजन घेत रात्रभर देवाचा जागर असतो। आतिषबाजी फटाक्यांच्या उत्साहात हा जळाचा कार्यक्रम होतो। सायंकाळी 5 वाजता शिवाजी कऱ्याप्पा धनगर यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम झाला। ग्रामपंचायत प्रशासन आणि यात्रा कमिटीनं या ठिकाणी पाणपोई व्यवस्था केली होती। यात्रास्थळावर इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक, पोलीस पथक, होमगार्ड पथक तैनात होते। इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदूम यांनी यात्रास्थळी भेट देऊन कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ग्रामस्थांबरोबर चर्चा केली। आमदार ऋतुराज पाटील यांनीही यात्रेला भेट देत भाविकांना शुभेच्छा दिल्या।